Hello friends, I am Mukunda Mai sir. I welcome you to my channel BFC English. मित्रांनो BFC English आपल्या YouTube चॅनलवर मी मुकुंदा माई सर आपलं स्वागत करतो. मित्रांनो आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वी च्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 4.2 मोलाइस खातोनी या लेसनचे पॉइंटर्स अभ्यासणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करूया पॉइंटर्सला. पॉइंटर्स नंबर 1, अंडरलाइन द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट इन द स्टोरी. मित्रांनो आपण मोलाइस खातोनी ही स्टोरी वाचलेली आहे. जे शब्द आपल्याला अवघड वाटत असतील, जे आपल्याला कठीण वाटत असतील, त्यांना अंडरलाइन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पुढील ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायची आहे. बघूया ॲक्टिव्हिटी. पहिली ए, ट्राय टू गेस देअर मीनिंग फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. मित्रांनो या स्टोरीमध्ये त्या शब्दांचा काय मीनिंग होतो तो लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर असे आपल्याला अवघड वाटणारे 10 शब्द मित्रांनो आपल्याला लिहायचे आहेत आणि त्यांचा मीनिंग डिक्शनरीत मित्रांनो आपल्याला बघायचा आहे. आणि त्यानंतर तो मीनिंग आपल्या क्लासरूममध्ये आपल्या वर्गामध्ये आपल्याला मित्रांनो प्रेझेंट करायचा आहे. आणि इतरही ग्रुपसोबत इतरही विद्यार्थी मित्रांसोबत आपल्याला आपले जे शब्द आहेत मित्रांनो कंपेअर करायचे आहेत. त्यांचा मीनिंग कशा प्रकारे आपण बघितला शोधला ती लिस्ट आपल्याला एकमेकांमध्ये कंपेअर करायची आहे. आणि असे काही शब्द असतील जे आपल्याला अवघड वाटत आहेत आणि त्यांचा मीनिंगही मित्रांनो आपल्याला मिळालेला नाही, त्याबद्दल आपण आपल्या टीचरांसोबत मित्रांनो डिस्कस करायचं आहे. या प्रकारे ही क्वेश्चन नंबर 1 मध्ये मित्रांनो आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती सगळ्यांनी व्यवस्थितपणे पार पाडायचे. व्यवस्थितपणे मित्रांनो शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि पाठांतरही करायचं आहे जे शब्द आपल्याला डिफिकल्ट वाटत असतील त्यांच्याबद्दल. ओके फ्रेंड्स, तर या प्रकारे आपला हा क्वेश्चन 1 आपण बघूया. त्यानंतर जाऊया आता क्वेश्चन नंबर 2 कडे. क्वेश्चन नंबर 2, फाइंड आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स फ्रॉम द पॅसेज. मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मध्ये 11 क्वेश्चन्स हे दिलेले आहेत. त्यांचे आपण आता आन्सरही समजून घेऊया. चला तर बघूया क्वेश्चन नंबर 1. व्हॉट टेरिबल साइट डिड यंग मोलाई सी. मित्रांनो त्या तरुण मोलाईने कोणतं भयंकर दृश्य त्या ठिकाणी बघितलं ते आपल्याला सांगायचं आहे. आन्सर आहे बघा, मोलाई सॉ thousands of snakes. They dead on one of the sandbars. Question number 2. What did many of forest department people and village elders advise? मित्रांनो वन विभागातील अनेक लोकांनी आणि गावातील वडीलधाऱ्यांनी मोलाईला काय सल्ला दिला तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. आन्सर, मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर्स advised him not to waste time in growing trees. क्वेश्चन बघूया. पुढील प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट ट्रीज डिड मोलाई प्लांट ॲट द बिगिनिंग. मित्रांनो कोणती झाडे मोलाईने सुरुवातीला लावली. त्या प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 3 आहे. आपला आन्सर असणार आहे मित्रांनो ॲट द बिगिनिंग मोलाई प्लांटेड बांबूज. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. अपार्ट फ्रॉम द सिपलिंग्स व्हॉट इल्स डिड मोलाई कॅरी टू द आयलँड. मित्रांनो बघा त्या रोपट्यांच्या व्यतिरिक्त मोलाईने बेटांवर आणखी काय नेले हे या क्वेश्चन मध्ये आपल्याला लिहायचे आहे. आन्सर असेल, अपार्ट फ्रॉम द सिपलिंग्स मोलाई कॅरी टू द आयलँड गुड सॉइल, हिप्स ऑफ ॲन्ड्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ ग्रासेस. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट अदर थिंग्स केम टू द आयलँड विथ द ट्रीज. आता मित्रांनो त्या आयलँडवर त्या बेटांवर मुलांनी झाडे तर आणली, झाडे लावलीत, झाडे मोठी झाली. आता मग हा क्वेश्चन आहे आपला, त्या झाडांसोबत त्या आयलँडवर त्या बेटांवर कोणत्या गोष्टी आल्या त्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या असणार आहेत. आन्सर, विथ द ट्रीज केम अलॉंग बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स, मेनी मोर सीड्स अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ टू द आयलँड. नंबर 6. हाऊ मच एरिया डज मोलाई खातोनी कवर टुडे. मित्रांनो मोलाईच्या कथोनीने आज किती क्षेत्र व्यापले आहे हे आपल्याला आजच्या क्वेश्चन मध्ये आपल्या या क्वेश्चन मध्ये लिहायचं आहे. आन्सर, टुडे मोलाई कथोनी कवर्स एन एरिया ऑफ नियरली 1500 acres. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट डू द एलिफंट विजिट शो. या मोलाईच्या कथोनीला मित्रांनो आपण बघितलं हत्तींचा एक समूह, एक कळप त्या ठिकाणी येतो. त्यानुसार आपला हा क्वेश्चन आहे, व्हॉट डू द एलिफंट विजिट शो. हत्तींची जी भेट आहे ती काय दर्शवते या क्वेश्चन मध्ये मित्रांनो आपल्याला लिहायचं आहे. द एलिफंट विजिट्स शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड कंडिशन.
Question number 8. What hardships did Molai suffer on the island? बेटावर मोलाईला कोणता त्रास सहन करावे लागलेत ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. आन्सर, मोलाई suffered the hardships like heavy rains, scorching heat, the opposition from the people, stealing from the forest and killing by the poachers. Question number 9. What did the elephants destroy? हत्तींनी काय नष्ट केले ते आपल्याला या क्वेश्चन मध्ये लिहायचं आहे. आन्सर, the elephants destroyed the rice fields and the huts on their way. Question number 10. What does Molai keep for his own living? मोलाईने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काय ठेवलेलं आहे, म्हणजे तो मित्रांनो काय पाळतो ते आपल्याला ठिकाणी लिहायचं आहे. आन्सर, मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 11. व्हॉट इज मोलाईज मेसेज टू द वर्ल्ड? मोलाईचा मित्रांनो या जगाला काय संदेश आहे तो आपल्याला ठिकाणी सांगायचा आहे. आन्सर, मोलाईज मेसेज सेज दॅट ईच वन ऑफ अस should plant and grow at least 2 trees. Trees will help us to breathe happily. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या क्वेश्चन नंबर 2 मधील हे 11 क्वेश्चन्स ही सॉल्व करायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, BFC इंग्लिश आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑन नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून मित्रांनो पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मित्रांनो जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नाउ नंबर द पॅराग्राफ्स इन द पॅसेज. तर बघा आपल्याला या स्टोरीमध्ये जे पॅसेज दिलेले आहेत त्यांना आपल्याला नंबर द्यायचा आहे. त्या नंबरनुसार आपल्याला ही पुढील ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. अगेन्स्ट ईच ऑफ द क्वेश्चन्स अबोव राईट द नंबर ऑफ द पॅराग्राफ इन विच यू फाइंड द आन्सर. त्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला कोणत्या पॅराग्राफमध्ये सापडले ते आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो नंबर लिहायचे आहेत. त्या प्रकारची ही ॲक्टिव्हिटी आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 3. राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग. मित्रांनो खालील गोष्टींबद्दल, खालील दिलेल्या या 4 टॉपिक बद्दल आपल्याला शॉर्ट नोट लिहायची आहे, टिपा लिहायच्या आहेत. पॉइंट आहेत बघा. द ब्रह्मपुत्रा, मोलाई खातोनी, एलिफंट्स कम टू मोलाई खातोनी, द वर्ल्ड कम्स टू नो अबाउट मोलाई खातोनी. या प्रकारे हे 4 पॉइंट मित्रांनो आपल्याला यांच्याबद्दल नोट्स लिहायचे आहेत. चला तर मित्रांनो आन्सर बघूया. आन्सर, the Brahmaputra is a great river. It is more than 7 to 8 kilometers in some places. It has many sandbars and even an island known as Majuli Island. Waters of the Brahmaputra often flood Majuli and the sandbars. Sometimes the river sweeps away some of the sandbars. या प्रकारे मित्रांनो ब्रह्मपुत्रा रिव्हर बद्दल आपल्याला एक शॉर्ट नोट्स या ठिकाणी लिहायची आहे. बघूया पुढील. मोलाई खातोनी. मोलाई हॅज ग्रोन हिज फॉरेस्ट ऑन द सँडबार्स ऑफ द ब्रह्मपुत्रा. द फॉरेस्ट इज नेम्ड द मोलाई फॉरेस्ट. दॅट इज मोलाई खातोनी. टुडे मोलाई खातोनी कवर्स an area of nearly 1500 acres. The forest has thousands of different trees and plants. It shelters birds and animals, including deer, apes, and even rhinos and tigers. A herd of about 100 elephants visit the forest every year and stays there for about 3 months. Elephants come to Molai Khatoni because of the thick forest. A herd of about 100 elephants has started visiting Molai Khatoni every year. They stay there for about 3 months. They causes a lot of damage on their way to the forest. They destroyed the rice fields and huts of the people. People of the area were angry with Molai because his forest had attracted the elephants to come over there. They wanted to beat Molai for the presence of the elephants. The world comes to know about Molai Khatoni. The world didn't know about Molai's work and Molai Khatoni. One day a photographer
wandering in that area found Molai working in his forest and guarding it. He was greatly impressed when he knew that Molai had grown the forest single-handed. He told the newspapers, TV channels, etc. about Molai's great achievement. The forest department was also impressed and come forward to help Molai. The government praised his work and honored him with the prestigious Padma Shri award. क्वेश्चन नंबर 4. मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला जडाव पेइंग म्हणजे मित्रांनो मोलाईचे जे कोटेशन्स आहेत, जे उद्गार आहेत, जे वाक्य आहेत ते आपल्याला चांगल्या हँडरायटिंग मध्ये लिहायचे आहेत. पाचवा मित्रांनो आपल्याला प्लांट ॲट लिस्ट 2 ट्रीज इच, प्रत्येकाने कमीत कमी 2 झाडे लावावी या प्रकारचे पोस्टर्स बनवायची आहेत. आणि 6व्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या सराउंडिंग मध्ये आपल्या सभोवताली असणारे जे 10 वेगवेगळ्या प्रकारची झाडांची नावे आपल्याला माहिती असतील ते या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 मध्ये लिहायचे आहेत. या प्रकारे क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 या ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. जाऊया क्वेश्चन नंबर 7 कडे. इमॅजिन द फॉलोइंग सिच्युएशन्स अँड राईट सिंपल स्पीचेस ऑर डायलॉग्स विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खाली काही पॉईंट्स दिले आहेत, यानुसार आपल्याला सिंपल स्पीचेस बनवायचे आहेत किंवा डायलॉग मित्रांनो बनवायचे आहेत. कोणतेही 2 आपल्या या पॅसेजच्या आपल्या या लेसननुसार या स्टोरीनुसार. बघूया आन्सर. Molai talks to himself after he sees the dead snakes. Answer. How sad. What do I see? It is a terrible sight to see thousands of snakes laying dead on the sandbars. They must have been washed ashore with the flood. Poor snakes. They must have died in the scalding sun because there are no trees to shelter them and protect them. I shall turn the sandy barren land green with trees and will never allow this happen anymore. या प्रकारे मित्रांनो मोलाईने स्वतःसोबत बोललं असेल, या प्रकारे आपल्याला हे आन्सर लिहायचं आहे. ही बघूया. मोलाई टॉक्स टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अबाउट हिज विश. आन्सर बघूया. मोलाई फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांना काय म्हटलं असेल बघूया. सर्स, आय वॉज वर्किंग इन स्कीम ऑफ प्लांटिंग ट्रीज. आय डोंट नो why such a good work has been stopped. All laborers working with me have left, but I have decided to carry on the work all by myself. I will plant trees without anybody's help. It is a mission of my life. Please help me with some saplings. या प्रकारे मित्रांनो मोलाईने त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांसोबत, त्या अधिकाऱ्यांसोबत बोलला असेल. या प्रकारे आपण हे या ठिकाणी त्याची इच्छा व्यक्त केली. हे आन्सर लिहिलेलं आहे. आणि मित्रांनो मोलाईचे जे इतर गोष्टी आहेत, दिलेले जे इतर पॉईंट्स आहेत त्याबद्दल आपण वाक्य बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 4.2 मोलाईज कथोनी या लेसनचे पॉइंटर्स अभ्यासले. आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचा आहे. Thanks for watching this video friends. All the best. Bye.